नांदेड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी पुन्हा एकदा गंभीर वादात सापडला आहे। मुख्य लाचखोर अधिकाऱ्याला पाठीशी घालून केवळ सहकार्यावरच कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार ज्ञानोबा नल बलवार यांनी केला आहे। न्याय मिळत नसल्याचा आरोप करत नल बलवार यांनी थेट न्यायालयात शपथपत्र दाखल केले असून विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही थेट बोट ठेवले आहे। लोहा तालुक्यातील भाद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानोबा नल बलवार यांनी सत्तेचा अर्ज केला होता। मात्र ही रजा मंजूर करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी सुनील व्यवहारे यांच्या नावानं केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात लाच मागणीची पडताळणी स्पष्टपणे झाल्याचा दावा तक्रारदारानं केला आहे। तरी देखील त्याच दिवशी रंगेहात कारवाई का करण्यात आली नाही? सापळा लावण्यासाठी तब्बल 3 दिवसांचा विलंब का झाला? मुख्य आरोपीवर कारवाई न करता केवळ दिगंबर शिंदे यांनाच आरोपी का करण्यात आले? कारवाईनंतर संबंधित कार्यालय सील का करण्यात आले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। इतकंच नाही तर तपासात असलेले अधिकारी अचानक बदलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। पीसीआर प्रक्रियेच्या काळात संबंधित अधिकारी माहूर येथे दर्शनासाठी गेल्याचाही गंभीर उल्लेख शपथपत्रात करण्यात आला आहे। या सर्व प्रकारामुळे एसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारदारानं केली आहे। आता या प्रकरणात एसीबी प्रशासन काय भूमिका घेते आणि न्यायालयीन प्रक्रियेतून पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। माझे नाव नलबलवार ज्ञानोबा दत्तात्रय, प्राथमिक शिक्षक। अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात सतीश व्यवहारे यांनी 4,000ची मागणी केली। शिंदे सरांनी 4,000 द्यावे असे सांगितले। सतीश व्यवहारे यांनी म्हटलेले आहेत की शिंदे सरांनी 4,000ची मागणी केली। त्या पद्धतीने एसीपी प्रशांत पवार सरांनी सापळा रचून कार्यालयाला भेट दिली। त्यावेळेस सतीश व्यवहारे न पकडता न धरता त्यांनी शिंदे सरांना आरोपी केलेले 4,000 देते वेळेस पकडल्या गेले। सतीश व्यवहारे बाजूला ठेवलेत। प्रशांत पवार हे सतीश व्यवहारेंना बाजूला ठेवण्याचा त्यांचा कोणता तरी पैशाचा लोभ आहे। त्यामुळे सतीश व्यवहारे हा मुख्य आरोपी आहे। गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये असे भ्रष्ट अधिकारी असू नयेत ही आमची विनंती आहे। मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी। एसीबी अधिकारी प्रशांत पवार व सतीश व्यवहारे यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी।